सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे घटस्फोट. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. आता ऐका ही कथा, जिचं शीर्षक आहे घटस्फोट. निसर्गदर्शनच्या ऑफिस समोर लोकांची गर्दी जमायला लागली होती. 5 दिवसांच्या प्रेक्षणीय स्थळांची टूर बुक करणाऱ्यांची ही गर्दी होती. 50 सीटची बस होती. जवळपास सगळ्याच सीट बुक झालेल्या होत्या. बस 4 वाजता निघणार होती. दुपारचे 2:15 वाजले होते. येणाऱ्यात काही तरुण जोडपी, काही मध्यमवयीन तर काही ज्येष्ठ नागरिक होते. सगळ्यांची लगबग सुरू होती. घरातून निघताना नेहमी काहीतरी सुटल्यासारखं वाटतं. त्यामुळे गॅस बंद केला का, मागचे दार बरोबर लावले का, कुलूप ओढून पाहिले होते का, नळ लाईट बंद केले का, अमकं केलं का, तमकं केलं का, याचा गजर सुरू होता. निलयने आपली पत्नी शिवानी आणि आपली 6 वर्षाची मुलगी प्राशूसह प्रवेश केला. सामान बसच्या डिक्कीत टाकले. शिवानी, मी जरा प्राशूसाठी काहीतरी खायला घेऊन येतो, लक्ष ठेव तिच्याकडे. हो, शिवानी प्राशूला आपल्या बाजूला बसवत बोलली. निलय मुलीसाठी स्नॅक्स आणायला बाजूच्या दुकानात जायला निघाला. तेवढ्यात त्याला समोर थांबलेल्या कॅबमधून अनिशा बाहेर पडताना दिसली. दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही चमकलेच. अनिशा, कुठे लक्ष आहे तुझं? ही बॅग पकड. एकतर निघायला उशीर केला, आता लवकर ही बॅग उचल आणि चल, निघायची वेळ झाली. मोठ्या आवाजात पवन बोलला तशी ती गोरीमोरी झाली आणि पटकन बॅग उचलून 4-5 वर्षाच्या तिच्या मुलाचा हात पकडून पवनच्या मागे चालायला लागली. निलयच्या मनात कुठेतरी चुकचुकल्यासारखे झाले होते. त्याने पटकन खायचं सामान घेतलं आणि निघाला. पवन त्याच बसमध्ये सामान चढवत होता. म्हणजे आता 5 दिवस हे पवन आणि अनिशा सोबतच असणार, असा विचार डोक्यात आला आणि निलयचा श्वासच अडकला. तो शिवानी आणि प्राशू जेथे बसल्या होत्या तिथे आला. शिवानी मोबाईलमध्ये होती तर प्राशू थोडी दूर खेळत होती. शिवानी, मोबाईलमध्ये काय बघत बसलीस? ती प्राशू बघ कुठे जाते, असे म्हणत तो प्राशूला घेऊन आला आणि तिचे हात धुवून तिला खायला एक चॉकलेट दिले. अनिशाने डोळ्याच्या कपारीतून त्याच्याकडे बघितले. अरे बापरे, हा पण या बसमध्ये का, असा विचार करून तिने एक लांब श्वास घेतला. 4:15 वाजता बस सुटली. निलयच्या समोरची एक रांग सोडून अनिशा बसलेली होती. प्रवासात अनिशाचा मुलगा काही ना काही मागत होता. ती त्याला हवे ते देत होती. तिच्या बाजूला बसलेला तिचा पती पवन मात्र आपलं काही घेणं देणं नाही अशा आविर्भावात सीटवर मागे मान टेकवून झोपला होता. इकडे निलय प्राशूच्या छोट्या छोट्या डिमांड्स पूर्ण करण्यात बिझी होता, तर शिवानी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती.
काही वेळ खेळून प्राशू झोपी गेली. बस आता 8:30-9 शिवाय कुठे थांबणार नव्हती. म्हणून निलयने सीटवर मागे मान टेकवली. त्याच्या डोळ्यासमोर 12 वर्षापूर्वीचा काळ समोर आला. प्रत्येकाच्या मनाच्या एका हळव्या कप्प्यात कडू गोड आठवणींचा संग्रह असतो. अशाच मनाच्या हळव्या कोपऱ्यातील आठवणी निलयच्या बंद डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. अनिशाला बघून मनातून हद्दपार केलेला भूतकाळ परत एकदा जिवंत झाला. कॉलेजमध्ये असल्यापासूनच दोघांचं छान सूत जमलं होतं. सुरुवातीच्या गाढ मैत्रीनंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं होतं. फायनल इयरची परीक्षा संपण्याआधीच कॅम्पसमध्ये दोघांना वेगवेगळ्या कंपनीत वेगवेगळ्या शहरात नोकरीची ऑफर मिळाली. नोकरीच्या 2 वर्षानंतर जरा स्थिर स्थावर झाल्यावर मग त्यांनी घरच्यांना लग्नासाठी विचारले. एक जात सोडली तर सगळं बरोबर होतं. त्यामुळे घरच्यांनी जास्त आढेवेढे घेतले नाही. लग्न झाले. सुरुवातीचे 2-3 महिने छान गेले. वेगवेगळ्या शहरात असल्याने कधी निलय तिच्याकडे जायचा तर कधी अनिशा निलयकडे यायची. लग्ना अगोदर प्रेमी प्रेमिका असलेले जेव्हा लग्न करतात तेव्हा एकमेकांना समजून घेऊन पुढची वाटचाल केली तर सोपं जातं. पण एकमेकांकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या तर मग कठीण होऊन बसतं. आणि हेच झालं निलय आणि अनिशाच्या बाबतीत. निलय सुटीत घरी आला की फक्त लोळत पडायचा. तिला कुठल्याही कामात मदत करायचा नाही. स्वतःचं सामान अस्ताव्यस्त पाडून ठेवायचा. अनिशाला नीटनेटकं घर लागायचं तर निलयमध्ये नीटनेटकेपणाचा अभाव. निलय वेळेच्या बाबतीत अगदी परफेक्ट तर अनिशाला वेळेचा ताळमेळ जमायचा नाही. बरेचदा ती निलयला येते म्हणायची पण वेळेवर कॅन्सल करायची. निलय ठरवलेले प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे चिडचिड करायचा. हळूहळू दोघांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागली. मीच का माघार घेऊ, मीच का ऐकून घेऊ असा विचार दोघेही करायला लागले आणि संसाराची घडी बसता बसता विस्कटायला लागली. एकेकाळी ज्याच्यावर प्रेम केलं तोच आता शत्रू वाटायला लागला. अशावेळी दोघांच्या घरच्यांनी तरी समजूतदारपणा दाखवायला हवा होता. पण नाही, उलटपक्षी त्यांनी आगीत तेल टाकलं. तू दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलं तर आता तुझं तूच बघ असे अनिशाला तिचे आईवडील म्हणाले. तर आम्ही तर पहिलेच म्हटलं होतं की ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही, पण तू ऐकले नाहीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं असं निलयच्या आईवडिलांनी त्याला ठणकावून सांगितलं. मग काय, शेवटी घटस्फोट होऊनच सर्व गोष्टी थांबल्या. ज्या आईवडिलांचं ऐकून दोघांनी घटस्फोट घेतला त्या आईवडिलांनी घटस्फोट झाल्यानंतर मात्र सगळं खापर दोघांच्या उरावर फोडलं. आपण चूक केली असे दोघांना वाटले, पण ही चूक दुरुस्त करण्याची बुद्धी मात्र एकालाही झाली नाही. दोघे आपापल्या नोकरीला जॉईन झाले. कालांतराने दोघांनी आईवडिलांच्या मर्जीने लग्न केलं. ज्या क्षुल्लक कारणावरून आपण एकमेकांशी भांडायचो, आज त्या सगळ्या कारणांची आपल्याला सवय झाली आहे, किंबहुना आपण सवय करून घेतली आहे. वेळ निघून गेल्यावर झालेली उपरती काय कामाची. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. पुढील 5 दिवसाच्या टूरमध्ये असे अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले ज्याच्यासाठी त्यांनी कधी काळी समजूतदारपणा दाखवला नव्हता. अनेकदा एकमेकांसमोर खजीलही झाले. अनिशाचा टापटीपणा आणि निलयचा वक्तशीरपणा
काळाच्या ओघात लोप पावला होता. एकमेकांच्या डोळ्यात त्यांना अनेकदा पश्चात्तापाची भावना दिसली. 5 दिवसांच्या टूरचा शेवटचा पॉईंट आटोपून बस हॉटेलला आली. रात्री छानसा कार्यक्रम ठेवला होता. सगळे तो कार्यक्रम बघण्यात गुंग होते. राशू बाहेर जाण्यासाठी जिद्द करत होती म्हणून निलय बाहेरच्या गार्डनमध्ये आला तर अनिशा तेथे मुलाला खेळवताना दिसली. त्याने विचारले, कशी आहेस? मी छान आहे. तू कसा आहेस? कृत्रिम हसण्याचा प्रयत्न करत ती बोलली, मी पण ठीकच आहे. असं म्हणत बराच वेळ दोघे शांत राहिले. अनिशा, आपण थोडं ॲडजस्ट केलं असतं तर? बोलताना निलयचा गळा भरून आला. हो रे, तेव्हा नाही समजले. आता रोजच ॲडजस्ट करावं लागतंय. बोलता बोलता तिचेही डोळे भरून आले. अनिशा, खूप मोठी चूक केली आपण. पण आता पश्चात्ताप करून उपयोग नाही. तू नेहमी आनंदी राहा. डोळे त्याचेही पाणावले होते. अनिशा, तुझा फोन वाजतोय. पवनने आवाज दिला. तसं अनिशाने मुलाला कडेवर घेतलं. निलय, जे झालं ते झालं. आता त्याला उगाळून काय फायदा? तू पण आनंदी राहा, असं म्हणून ती निघून गेली. धन्यवाद. नमस्कार.